मंत्री माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। कोकाटेंच्या शिक्षेला तुर्तास तरी स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिक सत्र न्यायालयाच्या वतीने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला। तर खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याचा त्यांच्यावर आरोप होता। त्यांचं मंत्रीपद देखील धोक्यात आलेलं होतं, मात्र कोर्टाने त्यांना तुर्तास तरी दिलासा दिलेला आहे। श्री माणिकराव कोकाटे यांचं जे शिक्षा होती, शिक्षेचं जे जजमेंट होतं ते जजमेंट आज आपण चॅलेंज केलं, अपील दाखल केलं होतं। मेहरबान सेशन्स कोर्टापुढे ते अपील निघालं। आर्ग्युमेंट्स झाल्यानंतर मेहरबान सेशन्स कोर्टाने अपीलाला सस्पेन्शनची ऑर्डर केलेली आहे। अपील संपेपर्यंत, म्हणजे अपीलाचा फायनल निकाल होईपर्यंत जजमेंट आणि कन्व्हिक्शनची जी ऑर्डर आहे ती सस्पेंड केलेली आहे आणि अपीलाचा निकाल होईपर्यंत दोन्हीही आरोपींना, माणिकरावजी आणि त्यांचे बंधू विजयजी, या दोघांनाही जामिनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे। 1 लाख रुपयाचा जामीन मंजूर केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।